दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। नेरूळ स्थानकात एका चोरट्याला पकडल्यानंतर अधिक तपासात पोलिसांनी त्याच्या इतर 3 साथीदारांनाही अटक केली आहे। त्यामध्ये 3 नेरूळचे तर 1 जण पनवेलचा रहिवासी आहे। रेल्वे स्थानकात तसेच धावत्या रेल्वेत ते मोबाईल चोरी करायचे। ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेत तसेच फलाटावर उभे असलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडतायत। अशातच काही दिवसांपूर्वी नेरूळ स्थानकात फलाटावर फोनवर बोलत असलेल्या फैजल शेख वय वर्ष 25 या प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न दोघांनी केला होता। त्यावेळी प्रवाशांच्या मदतीने एका चोरट्याला पकडण्यात आलं। त्यानंतर या टोळीच्या मुसक्या वाशी रेल्वे पोलिसांनी आवळल्यात। मोबाईल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी विशेष पथक तयार केले होते। या पथकाच्या हाती लागलेला चोर करण लष्करे याच्याकडे अधिक चौकशी करून त्याच्या साथीदारांची माहिती मिळवण्यात आली। त्यानुसार योगेश अमरे, मारुती यल्लप्पा पवार, मारुती साहेबराव पवार हे तिघेही हाती लागले। त्यापैकी योगेश हा पनवेलचा रहिवासी असून इतर 3 हे नेरूळचे रहिवासी आहेत। त्यांनी केलेल्या मोबाईल चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यामध्ये जुईनगर, सानपाडा, नेरूळ स्थानकात घडलेले गुन्हे आहेत। अटक केलेल्या चौकटी करून पोलिसांनी चोरीचे मोबाईल जप्त केले। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।